स्टार्ट. हाय, गुड मॉर्निंग मॅम. Mhm. या पहिल्यांदा विजिट करते जिम ना. Yes. ओके. सो जिम वगैरे पाहिले, ठीक आहे. काय करता तुम्ही? आम्ही पॉवर लिफ्टर. हो, नाईस. आणि पॉवर लिफ्टिंगच्या अकॉर्डिंगली जिम बघत होतो. ओके. आतापर्यंत लाइक कॉम्पिटिशन्स वगैरे खेळले आहात? हो. ओके. ही एकतर आपली जिम चांगली आहे, म्हणजे चांगली इन द सेन्स आपण पॉवर लिफ्टरला इथं एन्करेज करतो भरपूर, ठीक आहे. सो वाकडमध्ये फक्त आपलीच एक जिम आहे जी पॉवर लिफ्टिंगसाठी फेमस आहे. जसं की आपल्याकडे ऑलिम्पिक प्लेट वगैरे आहे, पॉवर लिफ्टिंगचा सेट आहे. हम्म. आणि इव्हन इथे जरी नॉर्मल मेंबरशिप जरी कोणी घेतंय, ठीक आहे, नॉर्मल मेंबर जरी असेल, तरी आपण त्यांना पॉवर लिफ्टिंगसाठी पुश करतो. आता आमच्याकडे जर पाहिलं, तर जस्ट असे जे होते की जे जिम न करणारे मेंबर पण होते. पण ते Okay. एकदा आमच्याकडे एनरोल झाले, त्यांना व्यायामाची आवड झाली, वर्कआउटची आवड झाली. त्याच्यानंतरून त्यांनी पॉवर लिफ्टरला बघता त्यांनी पॉवर लिफ्टिंग चालू केलं. फ्रॉम 0 लेव्हल. तर 0 लेव्हलपासून त्यांना आम्ही कॉम्पिटिशन पर्यंत पण खेळवलेलं आहे. सो हीच बेस्ट जिम आहे पॉवर लिफ्टिंगसाठी. तुम्हाला काही गाईडन्स पाहिजे असेल तर ते भेटून जाईल. इव्हन आमच्याकडे जे ट्रेनर्स आहेत ते पॉवर लिफ्टिंगचे स्पेशल आहेत. आमच्या ज्या मॅम आहेत ते स्वतः पॉवर लिफ्टर आहेत. ठीक आहे. सो काही तुम्हाला प्रॉब्लेम आला की तुम्हाला गाईडन्स भेटून जाईल. बघितलं तर लोड किती आहे सध्या आपल्याकडे? आपल्याकडे 1.5 के पासून वेट चालू आहे. सो 25 च्या प्लेट आहे. 25 केजीच्या प्लेट्स आहेत. सो तुम्ही ऑलिम्पिक प्लेटच्या बद्दल बोलताय का डंबेल? पॉवर लिफ्टिंग. ओके. तर लास्ट जी प्लेट आहे आपली 25 केजीची आहे. टोटल लोड किती आहे? म्हणजे टोटल केजेस किती आहे? टोटल लोड किती? कारण की माझे स्क्वॉट डेट हेवी आहे, तर मला त्या अकॉर्डिंगली लोड पाहिजे. तर एक्झॅक्ट किती पर्यंत लोड आहे इकडे? अराउंड 300 टू 400 केजी असेल अप्रॉक्सिमेटली सांगतोय मी. एकदम ॲक्युरसी नाही सांगू शकत. ओके, ओके. ठीक आहे. ठीक आहे. अजून काही? जर गाईडन्स हवा असेल इथे तर तुम्ही म्हणजे कोणी कोच आहेत का? पर्सनल ट्रेनिंग घ्यायचं असेल मला तर? आपल्याकडे पर्सनल ट्रेनिंग पण आहे. म्हणजे स्पेशली तुम्हाला पॉवर लिफ्टिंगमध्ये करायचं असेल, तर त्याच्यासाठी पर्सनल ट्रेनर पण भेटून जाईल. तुमचा जो कस्टमाइज वर्कआउट राहणार पॉवर लिफ्टिंगच्या हिशोबाने, लाइक कसे पाउंडेज वाढवायचे, कधी पी-आर काढायचं, या सगळ्या गोष्टी पर्सनल ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. जरी तुम्हाला सपोज पर्सनल ट्रेनिंग नसेल किंवा नॉर्मली करतायत, तर जसे ट्रेनर्स अवेलेबल राहतील, जे स्पेशली पॉवर लिफ्टिंगकडे लक्ष देतात किंवा काय, तर ते तुम्हाला गाईड करतीलच. ओके. कशा प्रकारे काय करायचं? कॉम्पिटिशन्स वगैरे होतात का त्याच्याबद्दल काही गाईडन्स मिळू शकते? हां, आता आपण कसे आपण स्वतःहूनच मेंबरला एन्करेज करण्यासाठी जिमचं पण एक कॉम्पिटिशन ठेवतो पॉवर लिफ्टिंगसाठी. अच्छा. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मेंबरला कॉन्फिडन्स येऊन जातो, की बाबा मी इथे खेळू शकतो, तर मी बाहेर पण खेळू शकतो. म्हणून जो पहिला 0 लेव्हलचा ग्राउंड असेल आपल्याला प्लॅटफॉर्म, तर आपली जिम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरून आपल्याला जो पुढचा प्लॅटफॉर्म आहे, तो जसं की आयर्न गेम झालं, स्टेट लेव्हलचं झाले किंवा नॉर्मल जे पॉवर लिफ्टिंगचे कॉम्पिटिशन राहतात. मग तिथे आपण अप्रोच करतो. ओके. आणि कसं वेट्सचं प्लॅटफॉर्म वगैरे कसा आहे डेडलिफ्टचा? कारण की आवाज वगैरे टाकला तर प्रॉब्लेम नको असं. आता आपल्याकडे रबर मॅट पण आहे. ठीक आहे. तर रबर मॅटवरती पण तुम्ही करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये खाली आवाज गेला तरी. पण स्पेसिफिकली आपण डेडलिफ्टसाठी वेगळा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे, जो की वुडन आहे. वुडनच्या याच्यामध्ये आपण रबर मॅट लावलेली आहे, जेणेकरून काही प्रॉब्लेम होणार नाही. स्पेसिफिकली डेडलिफ्टला वेगळा ठेवलेला आहे. आणि बाकी स्क्वॉट आणि बेंचसाठी पण वेगळा प्लॅटफॉर्म केलेला आहे. त्याला एक केसिंग बनवलेली आहे आपण लोखंडाची आणि त्याच्या आतमध्ये मॅट्स लावलेले आहेत. जेणेकरून तिथे काही प्रॉब्लेम होणार नाही. स्लिप वगैरे काही होणार नाही. आणि काही स्पेसिफिक टाईम आहे का पॉवर लिफ्टिंगसाठी? वेगळं काही स्लॉट्स वगैरे? नाही, आता सध्याला कसं आहे, की आपले जिम पॉवर लिफ्टिंगसाठी फेमस आहे. सो मोस्टली पॉवर लिफ्टर इथे येतातच. आता त्यांचे टायमिंग कधी चेंज होतात किंवा काय. आता जर बघायला गेलं तर आमच्याकडे तळेगावपासून पण येतात पॉवर लिफ्टिंगसाठी स्पेशली. आणि ते वन डेच्या पासच्या अकॉर्डिंगली येतात. ठीक आहे. तर प्रत्येकाचा टायमिंग वेगळा आहे. आता आपली जिम सकाळी 6 ते रात्री 10 आहे. पूर्ण दिवस चालू राहतं. फक्त की पॉवर लिफ्टरचं टायमिंग आपण आता डिझाइन करतोय, की आपण पॉवर लिफ्टिंगचा ग्रुप बनवलेला आहे. त्याच्यामध्ये जसे कोणी पॉवर लिफ्टर असेल, काहीचं टायमिंग चेंज होत असेल, जर इथून पुढे जर का कोणाला प्रॉब्लेम येत असेल, तर आपण तसं मॅनेज करू शकतो, की या पॉवर लिफ्टरने या टायमिंगमध्ये येईल.
म्हणजे जेणेकरून सगळ्यांना ते पॉवर लिफ्टिंगचं इक्विपमेंट यूज करायला भेटेल. ओके. चालेल. आणि फी स्ट्रक्चर वगैरे कसं आहे म्हणजे? ओके. मग आता तुमचा प्लॅन कसं आहे? आता आपण पर डे तर ₹300 पॉवर लिफ्टिंगचे घेतो. ठीक आहे. ओके. तसं मंथली पाहायला गेलं मी तर खूप लाँग कॉस्टली जातो. टर्मसाठीच बघते आहे. लॉंग टर्मसाठी पाहायचं. ओके. विथ पर्सनल ट्रेनिंग घेणार का जनरल ट्रेनिंगमध्येच? नाही, मी सध्या आता नॉर्मल ट्रेनिंग स्टार्ट करणार आहे. मी आधी केलेलं आहे थोडं. तर मग मला आयडिया आहे. मी आता नॉर्मल ट्रेनिंगच स्टार्ट करेल. जर मला वाटलं कॉम्पिटिशनच्या आधी, मी पर्सनल ट्रेनिंग घेऊ शकतो. ओके. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सगळेच रेट सांगतो. जसं की आपले एका महिन्याचे आपण ₹4,000 आहे. 3 महिन्याचे 10 आहे आणि 6 महिन्याचे 12,000 आहे. आणि जर वर्षाची घेताय तर 20,000 आहे. येस. त्याच्यामध्ये लाइक नॉर्मल सगळंच तुम्हाला इन्क्लुडेड असेल आणि पॉवर लिफ्टिंगचं गाईडन्स पण भेटून जाईल. ओके. मग याच्यामध्ये काय-काय फॅसिलिटीज अवेलेबल होतील मला? याच्यामध्ये लाइक वेट ट्रेनिंग, कार्डिओ, पॉवर लिफ्टिंग पण असेल. ठीक आहे. ओके. ग्रुप ॲक्टिव्हिटीज पण आहे. मोस्टली पॉवर लिफ्टर तर करतच नाही. सो ते ग्रुप ॲक्टिव्हिटीज पण आहे, स्टेम आहे. बस. आणि डाएट कन्सल्टेशन पण राहतं. पण पॉवर लिफ्टरला माहितीच असतं कसं डाएट मॅनेज करायचं. हो. मी अर्ली घेतलं तर मग त्याच्यामध्ये काय बेस्ट डिस्काउंट करता तुम्ही? अर्ली इन द सेन्स तुम्हाला कधीपासून जॉइन करायचंय? मी इमेजिन पण करू. ओके. ॲक्चुअली आता आपण कसे जे आपले रेट आहे ना ते 20,000 आपण व्हॅल्यू ॲड करूनच देतोय. जसं की आपल्याकडे जो प्लस पॉइंट आहे तो पॉवर लिफ्टिंगचा इक्विपमेंटचा आहे. ठीक आहे. अजून एक प्लस पॉइंट की आम्ही ते पॉवर लिफ्टरला स्पेशली लक्ष देतो. ठीक आहे. तुम्हाला ट्रेनरचं गाईडन्स पण भेटून जाईल. इव्हन कोणतं कॉम्पिटिशन खेळायचंय, त्याची कशी तयारी करायची, ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये भेटून जातात. ओके. याह. आपण तसं नॉर्मल मेंबरशिपला करतो काहीतरी. पण पॉवर लिफ्टिंगसाठी आपण स्पेशली गाईडन्स देतोय वगैरे तर ती मोस्ट ॲडेड व्हॅल्यू मला तरी वाटतं. ओके. चालेल मग. ठीक आहे मग मी विचार करतो तुमच्यावरती आणि मी आहे ते डायरेक्ट येऊन जॉइन करेन. ओके. उद्या तरी जॉइन कधीपासून करायचं. करायचंय काय? उद्यापासूनच. उद्यापासूनच. मला आज संध्याकाळपर्यंत वगैरे येस. कन्फर्म करता? अजून काही क्वेशन्स वगैरे काय? थँक यू. थँक यू.